आज या ठिकाणी तुम्ही जे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे, त्यामध्ये तुमचा असा विषय या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे की सोलापूर शहरातील बेकायदेशीर रासायनिक ताडी, शेंदी व फुरुट बियर विक्रेते निर्मितीवर देसाई साहेब मेहरबान. या पाठीमागचा उद्देश काय आहे आणि आंदोलनाचा विषय काय आहे? मागील महिना 2 महिन्यामध्ये आम्ही वेळोवेळी तोंडी लेखी तक्रार मान्य देसाई साहेबांना दिला की सोलापूर विषारी ताडी विकला जात आहे, फुरुट मध्ये विषारी पदार्थ मिसळले जातात. CS2 सारख्या जीवाला घातक असणाऱ्या रासायन पावडर मिसळून हा सिंधी घरात तयार करून विकला जातात लाखो लिटर. तर याच्यावर तुम्ही कारवाई करावा असा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमची मागणी. तर या गोष्टीवर त्यांनी चाल ढकल करत 1.5 महिने काढले. आज करू, उद्या करू, परवा करू, स्टाफ तिकडे आहे, इकडे आहे. तर ज्यावेळेस त्यांनी कारवाईला जायचं मागच्या बुधवारी वेळ आला, तर 10-15 मिनिटापूर्वी कारवाईला जाण्याच्या अगोदर सर्व धंदे चालू होते. आमचा माणसं त्या स्पॉटवर उभा राहून होत्या. तर यांनी अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर 10-15 मिनिटात पोहोचण्याच्या अगोदर सर्व धंदे तात्काळ बंद करण्यात आले, अचानक बंद करण्यात आले. तर याचा अर्थ आम्ही काय घ्यावा? कोणीतरी देसाई साहेब असू द्या, देसाई साहेबांचा स्टाफ असू द्या, त्यांना फोन करून सांगितलेलं असणार आहे की आम्ही येतो कारवाईला, तुम्ही धंदे बंद करून पळून जावा. हा असा अनेक वेळा झालेला आहे. या अवैध धंदे निर्मिती आणि विक्रेते आहे यांना पाठबळ देण्याचं काम देसाई साहेब करत आहे का? 100% देसाई साहेबांचा या सर्व 2 नंबर धंद्यावाल्यांचा आर्थिक संबंध आहे. कारण त्या हे धंदा चालवणार आहे, CS2 पावडर घालून शिंदी तयार करणार आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये येणं जाणं सारखं त्यांचा वावर आहे. त्यानंतर श्रीनिवास गौड, जगदीश अमूल, भंडारी कंपनी, अजून असे भरपूरसे शिंदी तयार करणारे समाज आहे. हा त्या देसाईच्या मूळ संपर्कात आहे. देसाईने जे 0 कर्मचारी ठेवून काही सामाजिक कार्यकर्ते आणि काही 0 पत्रकार आहेत त्यांना समोर ठेवून वसुली करतो, मध्यस्थी करतो, तडजोड करतो, अनेक वेळा समोर आले. आज जे आपण या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे, याच्यावर पुढील काळात आपली मागणी काय असणार आहे? मी येत्या शनिवारपर्यंत इथं आंदोलन करणार आहे. दखल नाही घेतलं, कारवाई नाही झालं तर मी सरळ मुंडे साहेबांच्या केबिन समोर जाऊन मांडी घालून बसणार आहे. तिथे 3 दिवस बघणार. जर कोणी माझं दखल घेत नसेल तर मी तीव्र आंदोलन करत एकतर स्वतःला संपवेन, नाही तर त्यांना संपवेन.